आक्रमकरित्या खेळून काढला गेला ओमकार हरपाल अर्थात रायगडचा त्याला ऋषभ पंत म्हटलं जातं. हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. पेन तालुक्यामध्ये या फलंदाजाची ख्याती आहे. ओमकार हरपाल स्ट्राइक कोलवेट टप्प्याचा चेंडू अगदी आपण पाहतोय सन्मान दिला हलक्या हाताने मात्र इथे सन्मान दिलाय. खेळपट्टीच्या आजूबाजूला रेंगाळत राहतो. लेदर क्रिकेटचा एक मोठा खेळाडू योगेश पवार रणजीपट्टू महाराष्ट्राचे त्यांचा शिष्य आहे. हा स्टुडंट आहे ओमकार हरपाल. नॉनस्टॅकला अक्षय जाधव आणि तेवढं जलद गतीचा गोलंदाज पाहायला मिळेल स्वर्गीय रूपम दादा स्मृती कोपरळी संघाचा हितेश. पहिल्या चेंडूवर जसा ओमकार हरपालने मोठा फटका मारला तर त्याचे दोन चेंडू कमबॅक करणार इथं पाहायला मिळतात. अगदी अद्भुत ही मॅच पाहायला मिळते. दोन बलाढ्य संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न दुधारी तलवारचा इथे वापर करताना फलंदाज ओमकार हरपाल याला आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतो. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन. इथे डॉट चेंडूची सांगता करताना तीन चेंडू सलगचे डॉट फेकतोय. आता कमबॅक करतोय हितेश मॅन फ्रॉम कोपरळीचा. जलद गतीचा गोलंदाज जर्सी क्रमांक 3 परिधान केली आहे हितेशनं. हा टॅकलचा चेंडू वळून मारलाय. चेंडू थांबणार नाही. ओमकार की जय जयकार जय जयकार जय जयकार. ते धक्का आलाय डीप बॅकवर्ड लेगच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा चक्का. याच दरम्यान आपण प्रणव पाटील व सुमित बात्रे पाणदेव यांचा शुभ सन्मान घेणार आहोत. विनंती असेल या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आयोजकांच्या शुभ हस्ते इथे आपण त्यांचा शुभ सन्मान करतोय. इथे मात्र ओमकार हरपाल बरसला रंगात आलाय ढंगात आलाय. पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतरचे 3 चेंडू डॉट आणि आता मोठा फटका डीप बॅकवर्ड कॉलेजच्या दिशेनं. ओमकार हरपाल रायगडचा ऋषभ पंत म्हणून त्याला संबोधित केलं जातं. तो मात्र इथे ओमकार हरपाल स्ट्राइकला नॉनस्टॅकला अक्षय जाधव गोलंदाजी मार्कवर तेज गतीचा गोलंदाज हितेश. फुलटा चेंडू या बल्ला मात्र अगदी लोळण घालून चेंडू डीप बॅकवर्ड कॉलेजच्या दिशेनं जातोय. या बल्ला मात्र इथे पाहायला मिळतोय चौकार. पानदुबेचे उपसरपंच आमचे नितेश दादा शेठ चेंडू दिली सीमारेषेला भेट आलाय चौकार. पाटील व सुमित बात्रे पाणदेवे यांना विनंती करतोय आपण या शुभ सन्मान स्वीकारा. आयोजकांचे शुभ हस्ते 16 धावपटलावर पहिलं षटक समाप्तीचा पंचांकन निर्माण आलाय आणि इथून 16 धावसंख्या धावपटला बरोबर पाहतोय ओमकार हरपाल आणि सुरुवातीच्या या षटकामध्ये 2 षटकार एक चौकार मारत 16 धावसंख्येवर धावपटल पोहोचवलाय सिद्धिविनायक फरस डोंगरी संघाचा. त्याच दरम्यान पप्पू पाटील समा पाटील दादर पेनचे आमचे आज इथे 2 युवा हे शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आमचे मुख्य आयोजक नितेश पाटील विद्यमान उपसरपंच पानदेवे अर्थातच आपण पाहतोय आणि त्याला संलग्न ग्रामपंचायत तिरकोन अशा या ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि मुख्य आयोजक नितेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे मात्र शुभ सन्मान घेतला जातो. पहिलं षटक संपला आणि पहिल्या षटकानंतर 16 धावसंख्या धावपटलावर बिनबाद सिद्धिविनायक फलस डोंगरी पेन संघाची. याला मात्र शतरक्षणामध्ये थोडा बदल दिसेल. P1चं षटक संपलं. याला अक्षय जाधव याचा तडाखा लाभ केला. तिथे मात्र खाऊ करण्याच्या दिशेनं पकडलाय जेल आणि ते मात्र फसलाय खेळ. अक्षय जाधवचा विकेट नंबर 1 इज अ डाऊन अँड बॅक टू द डगआउट. आमचे दादरचे त्यांचा शुभ सन्मान आमचे मुख्य आयोजक नितेश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. ज्यांच्या स्वप्नातून या स्पर्धेचे शिल्पकार नितेश दादा पाटील आपण पाहतोय. उपसरपंच चषक 2025चा ठरणार या स्पर्धेचा 3रा दिवस आपण पाहतोय. अगदीच आपण प्रेक्षकांची तुडुंब गर्दी दर्दी प्रेक्षक आणि आज या उपसरपंच चषक 2025 साठी जी गर्दी पाहतोय
विस्फोटक फलंदाज इनाट नंबर 3 वर 18 क्रमांकाची जर्सी विराट कोहलीची जर्सी याला जर्सी नंबर परिधान करून सुयश भट याला पाहायला मिळालं आपला स्ट्रायकेनवर जसा अक्षय जाधव माघारी परतला आणि त्याच्या जागी नवीन फलंदाज येतोय सुयश भट. आक्रमक विस्फोटक फलंदाज म्हणून याची ख्याती एक ओळख आहे, ती ओळख इथे जोपासणार का पाहूया. हे मॅच निर्णायक मॅच आहे दोन संघामध्ये. एका बाजूला स्वर्गीय रूपम दादा स्मृती कोपरोली उरण तहसील मधला संघ आहे, दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक फणस डोंगरी पेन तहसील मधला संघ. याला आगल्या वेगळ्या स्टाईल मध्ये फटका केल्याचा प्रयत्न केला होता, टप्पा पडल्यानंतर देयष्टीला आदळतोय आणि फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू इथे पकडला जातोय. लेग बायचा इशारा देतोय पंचांकडून. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 23वा नियम आणि या 23व्या नियम अंतर्गत दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल. धावपटाला थोडस पुढे जातोय 17 या आकड्यावर. आता 17चा खतरा कोणावर येतोय अगदीच येणाऱ्या षटकामध्ये आपल्याला याचं उत्तर कळणार आहे. कारण जसं नाणेफेकीचा कौल कोपरोली संघाने जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या षटकामध्ये जसा पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ओमकार हरपाल बरसला, तिथून 3 चेंडू डॉट आणि मग एक षटकार आणि एक चौकार, अशा पहिल्या षटकामध्ये आपण 16 धावा पाहिल्या होत्या. आणि या षटकाची मात्र इथे आपण सुरुवात विकेटनं झाली आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र लेग बायच्या माध्यमातून एक धावसंख्या 17 धावा धावपटलावर. गोलंदाजी मार्कवर आक्रमक गोलंदाज अंकुर, जलद गतीचा गोलंदाज जर्सी नंबर 96 मध्ये आपण पाहतोय अंकुर. कोपरोली संघाचा हा खेळाडू मैदानावर आहे. ग्रामीण क्रिकेट आहे, ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर गावासाठी, गावाच्या सन्मानासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळला जाणारा खेळ. मात्र आज दोन्ही संघ खेळत असताना आपण पाहतोय अस्तित्व मात्र दोन्ही संघांचं या स्पर्धेतून ठरणार आहे. हाफ ट्रॅकरचा चेंडू या बिल्ला मात्र फसलाय, शॉट पॉइंटच्या दिशेनं पकडलाय झेल आणि ओमकार हरपाल रायगडचा रिषभ पंत त्याला संबोधित केला जातोय. तो मोठा इथे मात्र विकेट मिळतोय. बिग फिश इन द नेट. फर्स्ट सेकंड विकेट इज डाउन अँड बॅक टू द डग आउट. लेंगे छोटासा ब्रेक मध्ये आपण ऐकणार डीजे मास्टरचं सुमधुर संगीत. कसलखंड इथे एक रायगड प्रीमियर लीग झाली, त्यानंतर अर्थात शिरडून इथं दुसरी रायगड प्रीमियर लीग झाली. म्हणजे हरिओम ढोलवी संघाचं नेतृत्व करत असताना ओमकार हरपाल आता जो विकेट झाला तो कर्णधार होता, त्याला सेकंड प्राइज मिळालं होतं. त्या स्पर्धेमध्ये रनवर राहिला होता. पण आता मात्र इथे पाहतोय जसं आपण चेंडूला उचली दिली गेली आणि त्यानंतर मात्र फसवलं गेलं जाल्यामध्ये. शॉट पॉइंटच्या दिशेनं ओमकार हरपाल याचा विकेट मैदानाच्या बाहेर आपण पाहिला. 2 विकेट मैदानाच्या बाहेर आहेत सिद्धिविनायक फणस डोंगरी संघाचे. धावपटलावर धावा आता स्थिरावताना 17. जो 17चा खतरा मी म्हणतोय कोणावर येईल असं बोलत असताना इथे मात्र ओमकार हरपाल मैदानाच्या बाहेर गेलाय. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर P2चं षटक चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले नंबर 2 इथे चालू आहे आणि आउटसाइड सर्कलमध्ये 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एक खऊ कॉर्नरच्या दिशेने, एक लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि इनसाइड मध्ये बरेच क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळतील. एक पॉइंटच्या दिशेनं फर्स्ट स्लिप आहे, लेग गली आहे, ऑफ गली आहे आणि एक ते मिड ऑफ आहे. फुल टॉस चेंडू या बल्ला मात्र लॉप केलाय चेंडू. अगदी आपण पाहतो टीम एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने रेंगाळत येतो. एक धावसंख्या अर्जित केली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे. दुसरी धावसंख्या देखील पूर्ण करत असताना याला नवीन फलंदाज नरेश सावंत इनॅट नंबर 4च्या क्रमांकावर पाहतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये जसं आपण पाहतोय आता एक मोठी ISPL स्पर्धा संपन्न झाली. त्यानंतर भारत पाकिस्तान मॅच देखील आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिली. त्याच धर्तीवर आपण पाहतोय ही टेनिस क्रिकेटची स्पर्धा. उपसरपंच चषक 2025चा थरार पाहतोय. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये आहेत. निमित्त आहे उपसरपंच चषक 2025. नितेश दादा पाटील विद्यमान उपसरपंच आयोजित ही स्पर्धा आहे. यावेळेला हाफ ट्रॅकरचा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून टीम एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू दन 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 करत जातोय. उपसरपंच चषक 2025चा येतोय हा दर्जेदार क्वालिटीचा चौकार. राहुल प्रधान यांचं शुभागमन होणार आहे. जे आपण बॅनर्स पाहतोय इकडे अवतीभोवती या मैदानाच्या त्यांच्या माध्यमातून प्रिंट करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र प्रिंट
सर्वे सर्वा राहुल प्रधान साहेबांचं शुभागमन अगदी थोड्या वेळात होणार आहे. त्यांचंही थोड्या वेळामध्ये आता करणारा सहर्ष स्वागत मैदानाच्या दिशेने आपल्याला घेऊन चालेल. कारण असा पाहतोय आपण लॉप केलेला शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चौकार मिळाला नरेश सावंत याला. यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार बनी तो आबाद नाही तो बर्बाद. एकतर आपली मान कट होईल नाहीतर मग गोलंदाजाची मान कट होतोय. यावेळेला स्वतःची मान कट करून घेत असताना या फलंदाजाला आपण पाहिलं. दुसरं षटक समाप्तीचा पंचांकडून निर्माण आलाय. 2 षटकानंतर धावपटलावर धावा 23 धावसंख्या धावपटलावर 2 विकेटच्या मोबदल्यात पहिला विकेट गेला अक्षय जाधव. त्याच्यानंतर लगेचच काहीशा 2 चेंडून ओमकार हरपाल मैदानाच्या बाहेर गेलाय. आता डाव सावरलाय तो सुयश भट आणि त्याच्या समेत असलेला नरेश सावंत, लेजेंड खेळाडू. टेनिस क्रिकेटचा पेन तालुक्यातील 40+ मध्ये आता सध्याच्या घडीला खेळतोय. पण अद्याप देखील सिद्धिविनायक फलंदाजी पेन संघाच्या बाजूनं तो 4थ्या क्रमांकावर फलंदाजी करताना आपण त्याला पाहू शकतोय. घेऊया छोटासा ब्रेक नंतर परतूया डीजे वास्तूच्या अस्तुमधूर आवाजानंतर. मदत मिळाली आहे त्यांचं देखील आपण करूया. धन्यवाद. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद झाला पाहिजे सत्यवानजी साहेबांसाठी. दीपकजी पाटील पिरकोनचे माजी उपसरपंच याचकडून तब्बल 10,000 रुपयाची रोख रक्कम मिळाली आहे. द्वितीय क्रमांकाचं चषक देखील त्यांच्या माध्यमातून दिले त्यांचं देखील आपण करूया सहर्ष धन्यवाद. तनिष म्हात्रे आणि प्रेम पाटील आमचे पांडवचे छोटे इथे प्रेक्षक आहेत. त्यांना घरून बोलवून आलाय तर आपण घरच्या दिशेनं मार्गस्थ व्हा. मैदानाच्या दिशेने आपल्याला घेऊन जाईल. इथून मात्र आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 विकेटच्या मोबदल्यात 23 धावसंख्या धावपटलावर आहे. 23 लॉस ऑफ 2 विकेट रिमेनिंग 3 ओव्हर्स बिकॉज 5 ओव्हर मॅच बिटवीन द 2 टीम्स इथे पाहायला मिळतोय. एका बाजूला सुयश भट विस्फोटक विध्वंसक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे पेन तालुक्यामध्ये आणि तेवढाच आपण पाहतोय कॅलिबर असलेला नरेश सावंत ऑस्ट्रेलियनला. याबल्ला यू मिस आय डेफिनेटली हिट दांडी गोल केली. अगदी आपण पाहतो खोलवट टप्प्याचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. दुधारी तलवारचा वापर केला. इथून मात्र स्वतःचे मान कट करत असताना सुयश भट याला आपण पाहतोय. विकेट नंबर 3 याबल्ला डाऊन होईल. बॅक टू द डगआउट. स्वागत करतोय. पहिल्या चेंडूवर मात्र याला सुयश भट याला मैदानाच्या बाहेर जावं लागलं. अगदी आपण मुलाखत ज्यावेळेला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये 2 कर्णधारांची घेतली तेव्हा चर्चा झाली आणि त्यावेळेला सांगितलं गेलं कोपरळीच्या कर्णधाराकडून 6 वर्ष अगोदर आमच्या दोघांमध्ये सामना झाला. त्यावेळेला मात्र पेन संघ जिंकला होता. तनिष म्हात्रे आणि प्रेम पाटील पानदिब्याचे त्यांना अर्जंट घरी बोलवलं. लगेच आपण जायचंय. तनिष म्हात्रे आणि प्रेम पाटील हाफ टॅकरचा चेंडू उचले घेतोय. चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. कोपरोली कोलिवाडा संघांकडून हॅट्रिक विकेटसाठी मिथून याच्यासाठी मात्र इथे 3,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
निर्णायक मॅच दोन्ही संघांसाठी, कारण प्रत्येक सामना प्रत्येक इथे मात्र टीमसाठी नॉकआउट राऊंड आहे. हाफ टॅकलचा चेंडू इथे मात्र यू मिस. आय डेफिनेटली डांडी 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 गुड. विकेट नंबर 4 इज अ डाउन अँड बॅक टू द डगआउट डीजे. षटक आणि तिसऱ्या षटकाचे 3 चेंडू झालेत आणि यामध्ये स्वर्गीय रूपम दादा स्मृती कोपरली संघ मात्र सिद्धिविनायक फणस डोंगरी संघावर हावी झालाय. जशा पद्धतीने आपण पाहतोय विकेट इथे मात्र डाऊन होत आहेत. इथून मात्र कुठेतरी भागीदारी बनवावी लागेल. नरेश सावंत याला विडा उचलावा लागेल. एक सिनियर खेळाडू आहे, 40+ बराच क्रिकेट खेळलाय या सिद्धिविनायक फणस डोंगरी संघासाठी. आता इथून मात्र आपल्याकडे असलेला अनुभव का असतं प्रश्न विचारायचे नसतात. जीवन हे सुंदर आहे, ते जगायचं असतं तेव्हा तुम्हाला अनुभव मिळतं. त्या अनुभवाची शिदोरी यावेळेला नरेश सावंत यांच्याकडे आहे. त्याला मात्र डाव सावरावा लागेल. नवीन फलंदाज मैदानावर आलाय संजय भोईर. 3 खेळाडू आतापर्यंत सिद्धिविनायक फणस डोंगरी संघाचे वैयक्तिक 0 धावसंख्येवर बाद झालेत. त्यामध्ये अक्षय जाधव याला आपण पाहिलं, त्यानंतर सुयश भट याला पाहिलं, आता हर्षल पाटील याला पाहिलं. नवीन फलंदाज आला मैदानावर यावेळेला मात्र पाहायला मिळेल संजय भोईर. गोलंदाजी मार्कवर तोच तेज तरणार गोलंदाज मिथून. अप्रतिम यावेळेला यू मिस. आय डेफिनेटली यावेळेला बोट फिरवतोय. जादू इथे पाहायला मिळतोय मिथून या गोलंदाजाच्या माध्यमातून. जसा धारेवर धरलाय पेन संघाला. बॅक टू बॅक 2 विकेट आहे. तिसरा विकेट येईल का? कोपरोली कोळीवाडा संघ 3000 रुपयाचं पारितोषिक लावलंय, ते मिथून याला मिळेल का? आता प्रश्नचिन्ह, कारण 2 विकेट मिळाल्यात. संधी आहे मिथून याला. काय मिथून त्या हातामध्ये इथून मात्र जादू पाहायला मिळतोय. शेन वॉन मुथय्या मुरलीधरन जसा कट करायचा ना चेंडू, स्विंग करायचा ना, स्विंग अँड मिस इथं पाहायला मिळाला. अगदी चेंडू यष्ट्यांचा भेद घेतोय. बॅक टू बॅक 2 विकेट. डीजे परिस्थिती मात्र इथे खंबीर आहे. गंभीर बाब लागेल. नवीन फलंदाज मैदानावर आलाय सूरज. सिद्धिविनायक फणस डोंगरी पेन संघ थोडा मात्र अडचणीत आलाय. याबल्ला मात्र 3000 रुपये उकले गेले, कारण इथे डाव्या हातीच्या बाहेर टाकलाय चेंडू. वाईटचा इशारा आलाय. अद्याप आहे पण आता ह्या चेंडूवर मात्र हुकला. इथून मात्र संधी इथे मात्र हुळकावणी देतोय गोलंदाज मिथून याला. स्ट्रायकरला फलंदाज प्रेशर मध्ये असेल सूरज, कारण 2 विकेट बॅक टू बॅक गेलेत मैदानाच्या बाहेर. अप्रतिम चेंडू, टप्पा पडला, स्विंग झालाय. अप्रतिम इथे आपण पाहिलं जशी बोट फिरवतोय चेंडूवर गर्र दिशा चेंडू वळण घेतोय. अगदी आपण पाहतोय बॉडीवर चेंडू बदलतोय आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता करताना मिथून याला पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी, कौतुक करावं लागेल, प्रशंसा करावी लागेल या मिथून या गोलंदाजाची. कोपरोली गावचा सितारा, स्टार गोलंदाज आज मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अडचणीत आणतोय. धावपटल स्थिरावलं जाईल. धावपटलावर मात्र 23 धावा. अगदी आपण पाहतोय एक वाईट आहे, नाही तर इथून मला असं वाटतोय की कदाचित हा चेंडू मध्ये हा षटक मेडन असू शकतोय. टप्पा पडलाय, वळण घेतलाय, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये घेतलाय. 24 धावा धावपटलावर आहे. स्वारी 24 धावा धावपटलावर असेल. लॉस ऑफ 5 विकेट्स. दादा भोईर आमचे लाडके, आयोजकांचे लाडके, त्यांच्या माध्यमातून 5000 रुपयाची ते आम्हाला आर्थिक मदत मिळालेली आहे, त्यांचा देखील धन्यवाद मानूया. अगदी दिलदार व्यक्तिमत्व म्हणून आमच्या दीपक दादा भोईर यांची ओळख आहे. अगदी कुठली अडचण असू द्या, संकट असू द्या, त्यावेळेला मात्र प्रत्यक्षात स्वतः उभे राहून मात्र त्या संकटावर तुटून पडतात असे दीपक दादा भोईर यांच्याकडून 5000 रुपयाचं इथे आम्हाला मदत मिळाली. धन्यवाद.
चला आमच्या साहेबांच्या माध्यमातून आमच्या आगरी समालोचनाला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. अगदी पुढारी न्यूजच्या माध्यमातून मीच अक्षय प्रभावती, जनार्दन पाटील. भारत पाकिस्तान मॅचचं समालोचन आगरी भाषेमध्ये करण्याचं काहीशी संधी मिळाली आणि आगरी भाषेचा आपला डंका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वाजवला तो मीच. तुमच्या पलीकडे माझा आवाज तो ऐकताय अक्षय प्रभावती, जनार्दन पाटील, मॅन फ्रॉम राबे. पहिल्या दिवसामध्ये देखील आम्ही 3च्या दरम्यान आगरी समालोचन चालू केलं होतं. आज देखील थोड्या वेळामध्ये आपण चालू करू. थोडा आता फक्त वेळ जाऊ द्या. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकानंतर 24 धावसंख्या धावपटलावर 5 विकेटच्या मोबदल्यात फलंदाजी मार्कवर इथे पाहायला मिळेल आपला स्ट्रायकिंगला नरेश सावंत. एक विध्वंसक आणि अनुभवी सिद्धिविनायक फणस डोंगरी संघाचा नरेश सावंत यावेळेला मात्र स्ट्रायकिंगला असेल. गोलंदाजी मार्कवर आक्रमक गोलंदाज अंकुर. हाफ ट्रॅकरचा चेंडू यावेळेला मात्र टॅप केला चेंडूला. चेंडू मात्र डीप पॉइंटच्या दिशेतून तिथून वळण घेतोय आणि अनऑर्थोडॉक्स डीप पॉइंटच्या दिशेने जातोय. एक धावसंख्या अर्जित केली जाईल नरेश सावंत याच्या माध्यमातून. इथून मात्र 25 आकड्यावर धावपटल पोहोचते. 25 लॉस ऑफ 5 विकेट्स रिमेनिंग 11 बॉल्स इन दिस इनिंग. 5 षटकांची मॅच आहे. 3 षटकं संपलीत आणि 4थ्या षटकातील पहिला चेंडू हाफ ट्रॅकरचा होता. वळवला गेला डीप पॉइंटच्या दिशेनं. हाफ ट्रॅकरचा पुन्हा एकदा चेंडू उचली घेणारा चेंडू आहे. अगदी आपण पाहतोय काळाच्या लेवलला टर करण चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय अंकुर. कौतुक करेल मिथून याचं, ज्या पद्धतीने प्रेशर बिल्डअप केलाय. क्रिकेट हा प्रेशरचा खेळ आहे, कारण सचिन रमेश तेंडुलकर सर 21 वर्ष क्रिकेट केले प्रेशरमध्ये. तोच प्रेशर आज इथे पाहायला मिळतोय फलंदाज नरेश सावंत याच्यावरती. लोबर फुटचा चेंडू ऑन ड्राईव्ह केला. 20 शेप मध्ये चेंडू केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने अडवला जाईल. एकेरी धावसंख्येने संघ पुढे नेली. ती मात्र आता भागीदारी बनवायचा प्रयत्न दोन्ही खेळाडूंचा, कारण जसे 5 विकेट जळत गेलेत तिथून एक प्रेशर बिल्डअप झालाय. या प्रेशरला रिलीज करायचं असेल तर या दोन्ही फलंदाजांना इथून भागीदारी बनवणं गरजेचं आहे. या दरम्यान अमृत म्हात्रे यांचं शुभ आगमन आहे. कोपरोली टीम प्रितेश, प्रियाल पाटील आणि पिताश्री ग्रुप कडून विजयी शुभेच्छा आलेल्या आहेत. बघूया त्या विजयी शुभेच्छा कितपत इथे मात्र काम करतात कोपरोली संघासाठी. लोबर फुलटाचा चेंडू याला मोठा फटका मारण्याची इन्व्हिटेशन दिलं होतं, पण ते इन्व्हिटेशन स्वीकारता आलं नाही. फलंदाज नरेश सावंत त्याला बॅट आणि बॉलचा संपर्क, जशा विकेट गेल्यात ना तसा प्रेशर बिल्डअप झालाय. हा प्रेशर रिलीज करायचा असेल फलंदाजांना तर चौकाट षटकार येणं गरजेचं आहे, कारण इथून आता कोपरोली संघ हावी झालाय. स्वर्गीय रूपम दादा स्मृती कोपरोली संघ सिद्धिविनायक फणस डोंगरी पेन संघावर हावी झालाय. इथून मात्र कुठेतरी कंट्रोल मध्ये आणावं लागेल, कंट्रोल मध्ये खेळ करावा लागेल नरेश सावंत याला आणि त्याच्या समवेत असलेला सूरज. सध्याच्या घडीला मात्र विकेट सावरताना दोन खेळाडूंना इथं आपण पाहतोय. धावपटल असेल 26 आकड्यावर 5 विकेट खेळाडू कक्षामध्ये परतलेत. परतीचा रस्ता पकडावा लागला. ज्या पद्धतीने मिथून यानं गोलंदाजी केली. खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका समोरच्या दिशेने चढवलाय, दे धक्का आणि इथून आलाय मस्तपैकी हा चौका. एक प्रेशर रिलीज करणारा चौकार पहिल्या 30 धावसंख्या धावपटाला बरं आहे. नरेश सावंत एक अनुभवी खेळाडू आहे, महत्वाचा खेळाडू आहे या सिद्धिविनायक फणस डोंगरी संघाचा. मी म्हटलं होतं मगाशी यालाच डाव सावरावा लागेल आणि सूरज याला मात्र एक सहकार्याची भूमिका बजवावी लागेल, कारण इथून भागीदारी होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर धावा येणं गरजेचं आहे. कारण स्वर्गीय रूपम दादा पाटील स्मृती हा कोपरोली संघ एक मजबूत संघ आहे. पेन तालुक्यामध्ये त्याचा दबदबा आहे, वर्चस्व आहे. अशा संघाच्या विपक्षामध्ये ज्यावेळेला आपण खेळताय त्यावेळेला आपल्याला मात्र चांगल्या धावा बनवाव्या लागतील. प्रयत्न चालू आहे. नरेश सावंत आणि सूरज या खेळाडूकडून 5 विकेट तंबूच्या आश्रयाला गेले. 30 धावा धावपटलावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडला, गुडले स्पॉटला वळण घेतलंय. या बॅटचा फ्लो पाहिला तर डीप मिड विकेटच्या दिशेने होता. अक्रॉस द बॅट फटका चढवण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. इथे स्विंग अँड मिस इथे पाहायला मिळाला. इथून मात्र 4 षटक समाप्तीचा निर्धार आहे तो पंचांकडून. 5 विकेटच्या मोबदल्यात 30 धावसंख्या धावपटलावर असेल. इथून घेणार आपण छोटासा ब्रेक मध्ये ऐकणार आहोत आमच्या डीजेचं सुमधुर संगीत.
4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 30 धावसंख्या धावपटल्यावर 5 विकेटच्या मोबदल्याच्या दरम्यान वेदांत विवेकानंद मात्र कोपरोळी यांच्याकडून 1000 रुपयाची मला आर्थिक मदत मिळाली, त्यांचं देखील धन्यवाद. अर्थातच अंकुर ज्यानं गोलंदाजी केली आतापर्यंतच्या बऱ्याचशा सामन्यामध्ये, त्याने फक्त एकच षटक त्याला मिळायचा कोपरोळी संघाच्या माध्यमातून, पण त्यांनी केलेली सर्वोत्कृष्ट कामगिरी कर्णधारानं मात्र या मॅच मध्ये त्याला 2 षटकं दिलीत. शरद दादा आमचे वर्तक सरांचे वर्गमित्र, त्यांचे सुपुत्र अंकुर याने मात्र एक भेदक गोलंदाजी केली, थांबून ठेवलं, रोखून ठेवलं. प्रतिस्पर्धी संघाला एक दडपण आलं. आता 6 चेंडूमध्ये किती धावसंख्या येतील, कारण स्लॉग ओव्हरचं षटक आहे, एकतर बॅटरच्या फ्लेवर मध्ये जातं किंवा फिल्डिंग साईडच्या फ्लेवर मध्ये जातं, पण आता मात्र इथून किती धाबा होतील हा एक महत्वाचा प्रश्नचिन्ह आहे. कारण हा ओव्हर ठरवणार की कोण सामना जिंकणार आहे. इथून जेवढ्या धाबा येतील तेवढ्या मला वाटतं एक जमेची बाजू असेल सिद्धिविनायक फणसडोंगरी पेन संघासाठी, कारण 24 चेंडूंचा खेळ झालाय, धाबा धावपटल्यावर लागल्या 30. इथून 6 चेंडूमध्ये किती धाबा येतील हा मानाची, अभिमानाची, सन्मानाची स्पर्धा आहे. प्रत्येकाला वाटतं की या ट्रॉफीवर आमच्या गावाचं नाव कोरलं जावं, या बाईकवर माझ्या गावाचा एखादा खेळाडू ही बाईक सिरीजची फिरून माझ्या गावामध्ये मिरवावा, पण त्याच्यासाठी खेळावं लागतं उत्कृष्ट क्रिकेट, त्याच्यासाठी समर्पण द्यावं लागतं, त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते, तेव्हा जाऊन आपला विजय मिळत असतो. तो विजय मिळेल का बघूया. 6 चेंडू राहिलेत, आता 24 चेंडूमध्ये 30 धावा आल्यात. सिद्धिविनायक फणसडोंगरी पेन संघ 2 हात करतोय. स्वर्गीय रूपम दादा स्फूर्ती कोपरोळी संघाच्या विपक्षामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जतीन. हाफ ट्रॅकरचा चेंडू, इथे मनगटाचा वापर केलाय, जोरकस फटका, डीप स्क्वेअरच्या मस्तकाला दस्तक देऊन झाला, बेधक्का आलाय चक्का. सूरज आपल्या नावाप्रमाणे तेजस्वी खेळ करतोय. पहिल्या चेंडूवर इथे मात्र टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं, डीप स्क्वेअरला भरून धन धन करत जाणारा षटकार पाहिला, संजीवनी देणारा आता मी तर मानेल षटकार आहे. 36 धावसंख्या 5 विकेटच्या मोबदल्यात शेवटचं षटक. जतीन याला मात्र इन्व्हिटेशन दिले कर्णधारानं शेवटचं षटक हाताळण्यासाठी. निर्णायक षटक असतं, या षटकामध्ये मोठी फटकेबाजी होणं गरजेचं असतं बॅटिंग टीमला, आणि तेवढ्या धावा रोखण्याची जबाबदारी मात्र गोलंदाजावर असतं. पण पहिल्या चेंडूवर इथं मोठा फटका आला. आता मात्र कुठेतरी प्रेशर रिलीज केलाय पेन संघानं, तो प्रेशर बिल्डअप झालाय जतीन या गोलंदाजावर. 18 क्रमांकाच्या जर्सीमध्ये खेळतोय. विराट कोहली सहजासहजी गोलंदाजी करत नाही, पण हा विराट कोहलीचा फॅन मात्र गोलंदाजी करतोय जतीन. जलद गतीचा गोलंदाज, मॅन फ्रॉम कोपरोली. हाफ ट्रॅकरचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका, फटका फसला की काय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, 1 बाउन्स. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय, डीप मिडविकेटच्या दिशेनं वळवलेला चेंडू होता, नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू पडतोय. इथून एकेरी धाव येईल आणि धाव पटेल 37 या आकड्यावर असेल. 37 लॉस ऑफ 5 विकेट्स, रिमेनिंग 4 बॉल्स इन दिस इनिंग because last over is a progress 5-over match between the two teams. One team is Siddhivinayak Fणसडोंगरी पेन, another team is स्वर्गीय रूपम दादा स्मृती कोपरोली टीम. 4 चेंडूंचा खेळ आहे, 37 धावसंख्या पटलावर आहे. पेन तहसील मधून उरण तहसील मध्ये खेळण्यासाठी संघ, तसं पाहता कोपरोली संघाचा घरेलू आपण पाहतो मैदान आहे धोंडू काका, सुप्रसिद्ध मैदान या उरण नगरीतील आहे. टेनिस क्रिकेटचे बरेचसे खेळाडू इथून घडले गेलेत आणि तोच साक्षीदार आहे या उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेचा. याला पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू, बॅटची आतली कडा लागतोय, चेंडू मात्र फर्स्ट स्लिप मध्ये अडवला जातोय. बघता बघता एक धावसंख्या पूर्ण केली गेली. यावेळेला मात्र सूरज ज्याच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर या षटकाच्या षटकाराला डीप स्कोअरच्या दिशेनं आता येईल का, सूरज हा तेजस्वी खेळ करेल का, प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचे उत्तर येणाऱ्या या 3 चेंडूवर मिळणार आहे. 38 आकड्यावर धावपटल पोहोचते. 38 लॉस ऑफ 5 विकेट्स. खूप आपण पाहतोय दैदिप्य मानी स्पर्धा आहे, मानाची, अभिमानाची, सन्मानाची, आमच्या या उरण तालुक्याची, पांदेव आणि पिरकोनच्या सन्मानाची स्पर्धा आहे. उपसरपंच चषक 2025. मुख्य आयोजक नितेश दादा पाटील. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन ड्राइव्ह केला, चेंडू मात्र इथे डीप काउक कॉर्नरच्या दिशेने जातोय. कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू ट्रॅव्हल झाला. इथून मात्र एकेरी धाव, दुसऱ्या धावचे प्रयत्न, आव बघितलेले धाव, माझ्या संघासाठी पाहिजे धाव. इथून मात्र सूरज याला रस्ता पकडावा लागेल डगआउटचा. इथून मात्र
39 लॉस ऑफ 6 विकेट्स. कारण दुहेरी धावसंख्या घेत असताना इथे मात्र घात झाला आणि सूरज याला मैदानाच्या बाहेर जावं लागलं. 6 विकेट मैदानाच्या बाहेर आहेत. आता मात्र नरेश सावंत अनुभवी खेळाडू ऑन स्ट्राईक इथे पाहायला मिळेल. इथे मात्र वारंवार इथे मात्र ब्रह्मास्त्र नंबर 2 क्रिकेटचं वापरलं जातोय. बाउन्सरचा मारा केला जातोय. अडचणीत आणलं जातोय पेन संघाच्या फलंदाजाला. आतापर्यंतचे फेकलेले 4 चेंडू बाउन्सर हाफ ट्रॅकरचे चेंडू होते. तर टाल्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. जसा सूरजने पहिल्या चेंडूवर षटकार मारला पण तिथून मात्र जतीन या गोलंदाजानं कमबॅक करून दिलाय कोपरली संघासाठी. जो विश्वास दाखवला कर्णधाराने तो सार्थक ठरवलाय. कारण इथून मात्र कमबॅक करत असताना गोलंदाजी पाहिली जतीन याची. स्ट्रायकिंगला नरेश सावंत जरा हतबल झालाय. पुन्हा एकदा प्रतिम चेंडू स्विंग अँड मिस इथे पाहायला मिळते. गुडले स्पॉटला जसा चेंडू पडतोय ना तसा मात्र ऑफस्टंपच्या बाहेर निघतोय. इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये नरेश सावंत याला मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागेल. कारण विकेट नंबर 7 इज अ डाऊन अँड बॅक टू द डगआउट. पुढचा सामना गावदेवी कळवे विपक्ष परी 11 वळवली या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आदरपूर्वक. थोड्या वेळामध्ये आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये भेटणार आहोत. गावदेवी कळवे विपक्ष परी 11 वळवली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आदरपूर्वक आपण अतिथी कक्षामध्ये या. थोड्या वेळामध्ये आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. इथे मात्र स्ट्रॅटर्जी पाहायला मिळतोय. कारण जसा पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्रामध्ये धावा आल्या धावपटलावर 39 धावसंख्येचा वाण टार्गेट सेट केले गेलेलं आहे. प्रतिस्पर्धी संघ स्वर्गीय रूपम दादा स्मृती कोपरोली संघापुढे सिद्धिविनायक फणस डोंगरी पेन संघ. आणि पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये 39 बरोबर 40 धावसंख्येचा वाण टार्गेट सेट केलं. 2 अंकी नाटकाचा पहिला अंक संपतोय. पहिला अंक इथे मात्र गाजवला कोपरोलीच्या गोलंदाजानं. दुसऱ्या सत्रामध्ये काय होईल बिघडेल मी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडला जाणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा वळतोय आपण समालोचन कक्षामध्ये. अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न झालेली 2 व्यक्तिमत्व अर्थातच कोपरोली संघाचे समर्थक म्हणून सध्या व्यासपीठावर जरी असले तरी एक या विभागातील उत्तुंग व्यक्तिमत्व द्रोणागिरी भूषण पुरस्कार प्राप्त त्याचबरोबर चाइल्ड केअर सामाजिक संस्थेकडून उरण भूषण पुरस्कार प्राप्त कोपरोली गावचे हे व्यक्तिमत्व बापूजी देव कला मंचच्या माध्यमातून अनेक कलाकार ज्यांच्या माध्यमातून घडले. अगदी आपण कित्येक नाटकं पाहिली असतील, कित्येक वेशभूषा पाहिली असतील, रंगभूषा पाहिली असतील. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची देखील वेशभूषा आपल्या अगदी कलाकुसरीतून साकारणारं व्यक्तिमत्व अर्थातच शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे आमचे सहकारी मित्र अमृत ठाकूर सर यांनाही सन्मानित केलं जाईल. दूरदर्शन सह्याद्री चॅनल अनेक चॅनलवर ज्यांनी आपल्या या भागातील कलाकारांना नेऊन पोहोचवले आणि योग्य सन्मान मिळवून दिला. 4 दिवस जी वेशभूषा इथं अनेक आपले कलाकार सध्या सुरुवातीला देखील सांगितलं की चॅम्पियन्स ट्रॉफी दुबईमध्ये चालू आहे परंतु तेथील अरब आपल्या बंधूंना तिथली चॅम्पियन्स ट्रॉफी सोडून इथं या धोंडूकाका मैदानावर अरब वेशामध्ये इथं आले होते. ती वेशभूषा देखील अमृतसरांच्या माध्यमातून साकारली गेली. त्यांनाही सन्मानित केलं गेलंय. तदनंतर वळतोय पुढच्या सन्मानाकडे. अर्थातच व्यवसाय कुठला करावा अगदी कमी वयामध्ये महाराष्ट्र ॲडव्हर्टायझिंगच्या रूपानं अगदी या क्षेत्रामध्ये फोटोग्राफी नव्हे तर डिझायनिंगच्या क्षेत्रामध्ये अगदी तरुण वयामध्ये पदार्पण करणारा आमचा राहुल प्रधान यांनाही सन्मानित केलं जाईल. अनेक आपण व्यासपीठावर मोठमोठे बॅनर्स पाहतो त्याच्या सर्व डिझायनिंग अगदी बॅनर प्रिंटिंग सहित अगदी आपल्या कमी भावामध्ये मी सुरुवातीलाच या दुकानाच्या त्यांच्या व्यवसायाच्या ओपनिंगला असताना देखील सांगितलं होतं की व्यवसाय कुठला निवडावा. व्यवसायाची योग्य अशी निवड आणि त्या क्षेत्रामध्ये पदार्पण केल्यानंतर यशस्वी वाटचाल करणारे हे तरुण युवा आमचे मित्र राहुल प्रधान यांनाही सन्मानित केलं गेलंय. बॅट्समन पाठवायचं आहे.
चला दोन्ही टीमना आमंत्रित असेल नाणेफेक करून जायचं आजच्या दिवसाचा पहिला फेरीचा सामना अर्थातच गावदेवी कळवे आणि परी 11 वळवली. नितेश सर, रुपेश भाई आपल्याला विनंती असेल की आपले पवित्र असते आपण नाणेफेक यायचंय नितेशजींच्या समवेत. अगदी दोन रुपेश भाई आणि हे पण दोघांनीही कौतुक केलंय तुमचं. नंतर भेटवतो नको ना कमेंट वगैरे. सामना चालू होतोय. अगदी नाणेफेकीसाठी जातोय बळवली आणि गावदेवी कळवे या दोन संघादरम्यान नाणेफेक होते. आमचे रुपेश पाटील सर असतील, अमृत सर असतील, निलेश ठाकूर सर असतील, दोघांनाही विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. खर तर चल नाणेफेक होतोय तर मान्यवरांच्या पवित्र असते. निलेश ठाकूर सर हेड इज कॉल आणि हेड आलेला आहे. अर्थातच वलवली संघानं नाणेफेक जिंकलेलं आहे. मी विचारतो कर्णधारांना की खरं तर या मैदानावरची आमच्या गोल्डन मॅन नितेश दादांच्या माध्यमातून आलेली ही पहिली रजनी क्रिकेट स्पर्धा आहे. या मैदानावर अगदी आधी खेळायचा काही अनुभव आहे का? नाही, प्रथमच या ठिकाणी खेळायला आलोय. प्रथमच या मैदानावर आहात. ही रजनी क्रिकेट स्पर्धा आहे, प्रथमच आयोजन. कसं वाटतं आयोजनाचा बद्दल काय सांगू शकाल? आयोजन चांगलं आहे, खूप सुंदर आहे आयोजन. शुभेच्छा असतील. तदनंतर वळतोय कळवे, गावदेवी कळवे. मला तर वाटतं बऱ्याच वेळा या मैदानावर खेळला असेल, परंतु ती डे स्पर्धा असेल. हे रजनी क्रिकेट स्पर्धेचं आणि हे शिवधनुष्य पेलणारे आमचे नितेश दादा असतील. या आयोजनाबद्दल आणि या ग्राउंडच्या बद्दलचा तुमचा डे स्पर्धेमधला काही अनुभव? नक्कीच डे स्पर्धेमधला अनुभव म्हटलं तर कारण की आमचा लक्की ग्राउंड आहे. कारण की उरण विभागात याच टुर्नामेंटमधून याच ग्राउंडमधून ओळख झाली मेन म्हणजे. कारण की याच टुर्नामेंटवर जेव्हा आलेलो पहिल्यांदा 1 लाखाला तेव्हा पहिली बक्षीस मारलं. त्यामुळे एक स्पेशल ग्राउंड आहे आमच्यासाठी. दोन्ही संघासाठी शुभेच्छा असतील. समोर आहे नितेश दादा आमचे गोल्डन मॅन, त्यांच्याकडूनही शुभेच्छा असतील. चला जाऊया समालोचनासाठी या चालू सामन्याकडे. अक्षय पाटील सर, मॅन फ्रॉम रावे. अगदी आपण भारत पाकिस्तान मॅचच्या संदर्भातला आगरी तडक्यातील समालोचन ऐकलं असतील. पहली गेंद इस बार कट किया, नो गेंद. अंपायर ने यहाँ पे इशारा किया है, गेंद जाएगी यहाँ पे थर्ड मैन रीजन में 4 रन के लिए. पहला यहाँ से चौका दागते हुए, नो गेंद भी है. फ्री हिट का यहाँ से मौका है बल्लेबाज को, फ्री हिट लगा सकते क्योंकि गलती की है दीप ने. अभी बताने वाला था कि रणजी पट्टू योगेश पवार की डंडी गोल की थी. इस गेंदबाज ने 2-3 बार में जब कमेंट्री कर रहा था, क्योंकि योगेश पवार चिंचपाड़ा टीम में खेलते हैं, फलस डोंगरी टीम में खेलते हैं, तब भी इनकी मैच होती है. तब 2 बार योगेश पवार सर रणजी पट्टू उनको आउट किया था. वही गेंदबाज अंडर 19 के दीप, तेज तर्रार गेंदबाज आपको देखने को मिलेंगे. फुल टॉस गेंद इस बार शफल करके खेला, डीप बैकवर्ड्स को अलग में जाएगी गेंद, तन तन करती हुई 4 रन के लिए. गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जरा चौका आता हुआ ये बेहतरीन चौका. निखिल मात्रे ऑन स्ट्राइक आप देख सकते हो. पहली गेंद स्क्वायर कट किया, उसके बाद थर्ड मैन रीजन में चौका मिला, उसके बाद आपने शफल करके खेली हुई गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में एक चौका देखा. यहां से आपको 9 रन स्कोर बोर्ड के ऊपर देखने को मिलेंगे. 1 गेंद और 9 रन, ये दोस्तों कभी कभार देखने को मिलता है, आज देखने को मिला मुझको. आप टक्कर के गेंद इस बार उठा के मारने की कोशिश की थी, लॉप किया गेंद को डीप एक्स्ट्रा कवर के रीजन में. यह है भाई पिरकॉन का फेमस मैदान धोडुका का. बल्लेबाज को मिला मौका, जड़ा चौका. निखिल मात्रे इस बार रंग में आते हुए, ढंग में आते हुए, विपक्षी टीम के यहां से रंग बिखरते हुए. निखिल मात्रे फिर इस बार सफल किया, इस बार शॉट स्कर लग में गेंद को रोका गया. बेहतरीन एफर्ट्स के लिए मैं
100 मार्क्स देना चाहूंगा इस फील्डर को, जिस तरह से एफर्ट्स उसने लिए गेंद रोकने में। नहीं तो मानो ये चौका होने वाला था, चौथा चौका भी हो सकता था। सराहना करना चाहूंगा, तारीफ करना चाहूंगा इस फील्डर की, जिस तरह से एफर्ट से गेंद को रोका गया। इस बार मुझे लगता है विकेट कीपिंग में बदलाव देखने को मिलेगा। नरेश सावंत 40+ के खिलाड़ी है, यहां से तजुर्बे का इस्तेमाल करते हुए, बातचीत करते हुए, ये बातचीत होनी चाहिए क्रिकेट में, क्योंकि अंडर 19 के गेंदबाज दीप है, उनसे बातचीत करते हुए एक्सपीरियंस यहाँ पे खिलाड़ी नरेश सावंत। लगभग देखा जाए तो टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 14 रन बिना कोई विकेट गंवाए। जिस तरह से निखिल म्हात्रे ने स्टार्ट दिया ना, बेहतरीन स्टार्ट, ये स्टार्ट चाहिए। आपने लाइफ में भी अच्छा स्टार्ट होना चाहिए और क्रिकेट में भी अच्छा स्टार्ट होना चाहिए। ओपनिंग बल्लेबाज का काम ये, जिस तरह से वीरेंद्र सहवाग आते थे, आते आते चौका छक्का, देखते नहीं है कौन गेंदबाज है, शोएब अख्तर है कौन है, लेकिन छक्का तो मैं मारूंगा। ये काबिलियत रखने वाले वीरेंद्र सहवाग, उतनी काबिलियत रखने वाले बल्लेबाज निखिल म्हात्रे। इस बार खराब गेंदबाजी करते हुए दीप की तारीफ ज्यादा हुई मुझे लगता है। स्क्वायर कट के माध्यम से गेंद, यहाँ पे नो इशारा दिया अंपायर ने, खोलो आके ठीक से। और देखो इस गेंद के ऊपर दोस्तों फ्री हिट है। जिस तरह से दीप गलती कर रही है और गलती का भुगतान करना पड़ रहा है दीप को। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 19 रन। पहले से गरीबी में आटा गीला है और ये गलती करता हुआ गेंदबाज दीप आपको नजर आएगा। दीप को समझाते हुए, लेकिन दीप यहां से गलतियां दोहराए जा रहा है। कुछ तो बदलाव चाहिए दीप। आप अंडर 19 के खिलाड़ी है, आपको अगर सीनियर खिलाड़ी कुछ बता रही है तो उसको एग्जीक्यूट कीजिए, क्योंकि यहां से हावी हो रही है बल्लेबाज निखिल म्हात्रे और साहिल पाटिल हावी होते हुए। लगभग देखा जाए तो फुल टॉस गेंद, तेज तर्रार, यहां पे इनसाइड आउट शॉट खेलना चाहते थे, लेकिन बल्ले के ऊपर ठीक से गेंद नहीं आई। गेंद जाएगी विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंद की समाप्ति। अच्छी गेंदबाजी, कमबैक किया। अभी नरेश सावंत ने जो बताया, मुझे लगता है दीप को उसको एग्जीक्यूट किया गया, एग्जीक्यूट करना चाहिए। लेजेंड खिलाड़ी है तो उनको जो कहा है वो मानना चाहिए। यहाँ पे टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 19 रन, 40 का टारगेट किया, मतलब यहाँ से 21 रन की दरकार आवश्यकता होगी कोपरेली टीम को। हाफ ट्रैकर की गेंद, फिर से एक बार नो का इशारा अंपायर ने दिया है। गरीबी में आटा गीला और आटा गीला करते हुए दीप, उनको ओवर टाइट करनी थी, लेकिन यहां से दीप को ही टाइट किया है दोनों बल्लेबाजों ने। एक तरफ निखिल म्हात्रे और साहिल पाटिल की ये जोड़ी, यहां से 22 रन की साझेदारी होती हुई दोनों खिलाड़ियों में। ये साझेदारी इंपॉर्टेंट फैक्टर होता है। पार्टनरशिप इज इंपॉर्टेंट पार्ट ऑफ दिस क्रिकेट। वो पार्टनरशिप यहां से बनती हुई 22 रन की। वाइस सरपंच ट्रॉफी 2025 के जानदार शानदार ये प्रतिभाशाली प्रतियोगिता देख सकते हो, और नितेश भाई के माध्यम से ऑर्गेनाइज की हुई प्रतियोगिता है। हाफ ट्रैकर की गेंद उठा के मारा, बम 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 बम, यस नो डाउट इस बार फ्री हिट है भाई, लेकिन गाना मत लगाओ, आउट नहीं दिया जाएगा, फ्री हिट था क्योंकि नो गेंदे डाली। लगभग देखा जाए तो इस गेंदबाज ने ऑफिशियल 6 गेंदे डालना लाजमी हो जाता है अंतरराष्ट्रीय क्रिकेट में, लेकिन यहां से नो की लाइन लगा दी है दीप ने। काफी खराब गेंदबाजी, खराब यहां से गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए दीप। सिद्धिविनायक फनस डोंगरी पेन के तरफ से गेंदबाजी करते हुए नजर आएंगे आपको। हाफ ट्रैकर की गेंद उठा के मारने की कोशिश की थी, मारना चाहते थे, यहां से वाशी गेंद चली गई काशी भाई। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में मारना चाहते थे, गेंद यहां पे डीप शॉट मिड विकेट में आपको देखने को मिली। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेगी 24 रन। पहले ओवर की समाप्ति हुई, काफी महंगी साबित हुई ओवर। यहां से आने वाली 24 गेंदें आपको देखने को मिलेगी और रन चाहिए महज 16 रन यहां से जीतने के लिए चाहिए। वन साइड ये मुकाबला होता हुआ, पहले तो मुझे लगा जिस तरह से शुरुआत की थी पारी की ओमकार हरपाल ने, मुझे लगा 60 एबो स्कोर बनाएंगे, लेकिन जिस तरह से वो धाराशायी हुए, उनको जाले में पकड़ा अंकुर ने, उनको लॉप करने की कोशिश की थी और जिस तरह से ओमकार हरपाल की विकेट गई, उसके बाद पेन टीम काफी बैकफुट पे गई। लगभग 7 विकेट उन्होंने गंवाए, 39 रन बनाते हुए अभी 40 रन का टारगेट सेट किया है। उसमें से दीप ने ही आधे रन दिए, 24 रन। यहां से आने वाली 24 गेंदें और 16 रन की आवश्यकता हुई। कहीं मत जाइए, काफी दर्शकों से कचाकच भरा हुए स्टेडियम, सब टक
बारीकी के साथ ये मुकाबला देखते हुए सभी दर्शकों का फिर से एक बार मैं अक्षय प्रभावती, जनार्दन पाटिल, मैन फ्रॉम बराबे और हमारे नितेश पाटिल की ओर से सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत करता हूं। 24 गेंदे और यहां से जीतने के लिए महज 16 रन की आवश्यकता है। शिकंजा कस लिया है इस बार खोपरली टीम ने। फिर से एक बार लाजवाब शॉट सिलेक्शन देखने को मिल रहा है। यहां पे जड़ में गेंदबाजी की थी, स्विप किया, गेंद जाएगी रॉकेट की रफ्तार से। अंपायर की तरफ से सिग्नल आएगा तब हम बताएंगे क्या हुआ है, कहीं नहीं, क्या नहीं हुआ है। अंपायर ने बताइए चौका है। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेंगे 28 रन। मतलब यहां से अभी 12 रन की महज आवश्यकता होगी। गेंदबाजी में आपको कुनाल गेंदबाज देखने को मिलेंगे, तेज तर्रार गेंदबाज है, लेकिन यहां से मुझे लगता है मायूस होते हुए हमारे पेन के दर्शक। बढ़िया शॉट यहां पे लॉप किया, शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से डिप, एक्स्ट्रा कवर में गेंद आती हुई, वन बाउंस गेंद जाएगी बाउंड्री के बाहर। फिर से एक बार आता हुआ चौका। इस बार मुझे पता निखिल मात्रे, दूसरी तरफ सुनील पाटिल चौके 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 दागते हुए बेहतरीन यहां से बल्लेबाजी तारीफ करना चाहूंगा। साझेदारी लगभग देखा जाए तो यहां से 32 रन की साझेदारी, 8 रन की मैच आवश्यकता है। स्वर्गीय रूपम दादा स्मृति कोपरल टीम को महज 8 रन की आवश्यकता है। सिद्धिविनायक फनस डोंगरी पेन के विपक्ष में खेलते हुए इस बार शॉट गेंद थी और शॉट गेंद को डीप पॉइंट में यहां पे भेज दिया है। दीप वहां पे दौड़ रहे थे, गेंद जाएगी बाउंड्री के बाहर। बेहतरीन सुपर से ऊपर, जली को आग कहते, भुजी को खाक कहते, चौके के ऊपर चौका, चौके के ऊपर चौका मारने वाले बल्लेबाजों को निखिल मात्रे और साहिल पाटिल कहते। ये खूंखार यहां पे बल्लेबाजी करते हुए दहाड़ने वाली ये दोस्तों बल्लेबाजी यहां पे देखने को मिल रही, चीड़फाड़ की सामने वाली टीम की। जिस तरह से चौके चौके आपको देखने को मिला, बेहतरीन दोस्तों। यहां से तारीफ करना चाहूंगा, सराहना करना चाहूंगा साहिल पाटिल और निखिल मात्रे की। यहां से टैप किया गेंद को, शॉट एक्स्ट्रा कवर में गेंद को रोका जाएगा, लेकिन यहां से वक्त हाथ से निकल चुका है। जब वक्त है तब आपको अच्छी गेंदबाजी करनी चाहिए दोस्तों। देखो जिंदगी मौके कम धोखे ज्यादा देती है। जब जब मौका मिलेगा ना तब तक विकेट लेना सीख लो, तब तक चौका छक्का मारना सीखो। यही दोस्तों क्रिकेट की अगर जिसको परिभाषा मालूम है ना, वही इस क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर डटे रह सकता है। यही दोस्तों क्रिकेट है, बेसिक प्रिंसिपल है क्रिकेट का। अच्छा खेल करो तो आपको तालियां मिलती है। ग्रामीण क्रिकेट ऐसा है ना, बुरा खेल खोलोगे ना तो गाली भी मिलती है दोस्तों, ताली के साथ गाली भी मिलती है। यहां पे पहला विकेट मिला, लेकिन यहां से वक्त हाथ से निकल चुका है। साहिल पाटिल मैदान से बाहर जाएंगे, व्यक्तिगत 7 रन बना के मैदान से बाहर जाते हुए। संजय के हाथ में कैच यहां से दे बैठे साहिल पाटिल मैदान से बाहर जाएंगे। जल्दी ये ब्रेक थ्रू चाहिए था पेन टीम को, लेकिन लेट मिला। यहां से दोस्तों महज जीतने के लिए रन चाहिए 3, 37 रन, लॉस ऑफ 1 विकेट। यहां से 3 रन की आवश्यकता होगी स्वर्गीय रूपम दादा स्मृति कोपरली टीम को सिद्धिविनायक फनस डोंगरी पेन के खिलाफ जीतने में। काफी दर्शकों से खचाखच भरा हुआ ये स्टेडियम, लाजवाब तारीफ करना चाहूंगा हमारे नितेश पाटिल की, जिस तरह से नाइट का ऑर्गेनाइजेशन किया। और ये दोस्तों भीड़ आप देख सकते हो, हमारे अमर भाई भी कट्टर समर्थक गांव देवी कलवा के आ चुके, तो उनका भी तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। कलवा के काफी दर्शक यहाँ पे आए होंगे, काफी करीबी गांव यहाँ से, और बहुत सारी मैचेस इस मैदान के ऊपर खेल चुका है कलवा टीम। ऐसे इंटरव्यू सेशन ने प्रसाद ने बताया। टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद, यहाँ पे लाउड अपील की थी। अंतरराष्ट्रीय क्रिकेट में 31वां रूल आपको ये परमिशन देता है अंपायर से आउट दैट्स बोल के अंपायर से अपील कर सकते, मांग कर सकते हो, लेकिन मांग ठुकराई अंपायर ने। यहां से 2 ओवर की समाप्ति, 2 ओवर के बाद यहाँ पे 37 रन, लॉस ऑफ 1 विकेट। यहां से आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए महज 3 रन की आवश्यकता होगी। काफी ठंडा ठंडा मुकाबला चलते हुए, दर्शक भी थोड़ी ठंड महसूस करते हुए। जब गर्मा गर्मी की मैच होती है तो मजा आता है। 3 रन की आवश्यकता, 18 गेंदें, 3 रन की आवश्यकता। पहले ही मैं बोला एक तरफा मुकाबला होते हुए इस प्रतियोगिता में आपको देखने को मिला। मैंने पहले दिन में सभी मुकाबले देखे स्टार्ट टू एंड,
वन साइड एक भी मुकाबला नहीं होता, आखिरी ओवर तक, आखिरी गेंद तक हर एक मैच आ रही थी। लेकिन इस बार संकट में आती हुई अभी कोई संकट मोचक नहीं यहाँ पे देखने को मिलेगा, क्योंकि 18 गेंदें और महज 3 रन की आवश्यकता है स्वर्गीय रूपम स्मृति कोपरोली टीम को। इस बार आया जीत का परचम लहराने वाला ये चौका, चौका मारने वाला टाइगर किंग यहाँ पे कोपरोली का आप देख सकते हो। निखिल म्हात्रे, पृथ्वी का कोई तोल नहीं, आकाश की कोई सीमा नहीं, शादी की कोई जात नहीं, और ये चौका मारने वाले बल्लेबाज का कोई जवाब ही नहीं। बेहतरीन, सुपर से ऊपर तारीफ करना चाहूंगा। नो डाउट मुझे लगता है निखिल म्हात्रे मैन ऑफ द मैच यहां से हकदार हो गए। प्लीज कम ऑन स्टेज एंड कलेक्ट योर मैन ऑफ द मैच अवार्ड। आई लाइक टू इनवाइट मिस्टर निखिल जी म्हात्रे, प्लीज कम ऑन स्टेज।